एकदा एका धनाढ्य व्यक्तीने एका गुरुजींना जेवणासाठी निमंत्रित केले, परंतु एकादशीचा उपवास होता म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत. परंतु गुरुजींनी आपल्या 2 शिष्यांना त्या व्यक्तीकडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले. परंतु जेव्हा 2 शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता. गुरुजींना त्यांना बघून आश्चर्यच वाटलं. म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारलं, बाळा, तू दुःखी का आहेस? मालकाने भोजनात काही फरक केला का? नाही गुरुजी. मालकाने बसण्यात फरक केला का? नाही गुरुजी. मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का? नाही हो गुरुजी. दक्षिणा बरोबर 2 रुपये मला आणि 2 रुपये दुसऱ्याला दिली. आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं, मग कारण काय आहे जो तू दुःखी आहेस? तेव्हा तो दुःखी शिष्य बोलला, गुरुजी, मी तर विचार करायचो की ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे, कमीत कमी 10 रुपये दक्षिणा तरी देईल, परंतु त्यांनी 2च रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे. गुरुजींनी दुसऱ्याला विचारलं, तू का प्रसन्न आहेस? तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी, मला माहित होतं की ती धनाढ्य व्यक्ती खूप कंजूस आहे, 8 आण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणारच नाही, परंतु त्याने 2 रुपये दिले म्हणून मी प्रसन्न आहे. हीच आपल्या मनाची अवस्था आहे. संसारात घटना या समान रूपी घडतात, परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतो तर कोणी दुःखी होतो. परंतु खरं तर दुःख अथवा सुख हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. म्हणून मन प्रभूच्या चरणाशी जोडून असू द्या. इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख आणि इच्छा पूर्ण झाली तर सुख, परंतु जर कोणती इच्छाच नसेल तर आनंदच आनंद. ज्या शरीराला लोक सुंदर समजतात, मेल्यानंतर तेच शरीर सुंदर का वाटत नाही? त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात? ज्या शरीराला सुंदर मानतात, फक्त त्याची त्वचा काढून टाका, तेव्हा वास्तव दिसेल की आत काय आहे. आत फक्त रक्त, रोग, मळ आणि कचरा भरलेला आहे. मग हे शरीर सुंदर कसं असेल? शरीरात कोणतीही सुंदरता नाही, तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तीच व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. दुधाला दुःख दिलं की दही बनतं, दह्याला दुखावले की ताक बनते, ताकाला त्रास दिला तर लोणी बनतं आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते. दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग, परंतु या सर्वांचा रंग मात्र एकच, तो म्हणजे पांढरा शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलू नये. जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते. दूध उपयोगी आहे पण ते 1 दिवसात नासते. दुधाचे विरजन दही 2 दिवस टिकेल, दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस 3, ताकामधले लोणी आठवडाभर राहील, पण लोण्याचे कडवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा आहे की नाही गंमत? एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपले आहे. तसेच आपले मन अथांग आहे, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा. आपले जीवन तावून सुलाखून घेतलेले आणि त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे हे कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व. मग निष्कारण घाबरायचे कशाला? फक्त एवढंच करा की आपल्या चंचल मनाला सावरा आणि आवरा. रामकृष्ण हरी.